भाताशिवाय जेवण पूर्णच होऊ शकत नाही असं तुम्हालाही वाटतं का? रोज आपण साधा भात आणि वरण खातोच, पण आपल्याकडे तांदूळापासून मंड, पेय, विलेपी, तंडुलोदक, कृषरा, यवागू असे अनेक प्रकार केले जातात, ज्यांची वर्णनं जुन्या ग्रंथांमध्ये आहेत. सगळे प्रकार आहेत भाताचेच, पण शिजवण्याची प्रक्रिया आणि पाण्याचं प्रमाण बदललं की त्यातून मिळणारे फायदेही बदलतात. आज आपण जे केलंय ते आहे तुळस सब्जा यवागू. जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या 8 पट पाणी पातेल्यात घेऊन हे तांदूळ शिजवायचे आणि रात्रभर भिजत घातलेलं तुळस आणि सब्जा बी या भातात कालवायचं. अतिशय सुदिंग आणि कम्फर्टिंग अशी रेसिपी आहे. तांदूळाचे वेगवेगळे प्रकार आणि पूर्वी त्यापासून कोणते पदार्थ केले जायचे हे समजून घेणं फारच फॅसिनेटिंग आहे. काय वाटतं? यवागू नाव वेगळं आहे, पण साधा अर्थ आहे मऊ भात किंवा भाताची पेज याच्या जवळ जाणारा पदार्थ. तर ह्यामध्ये बेसिकली काय करतात, भरपूर पाणी घालून घालून बाहेर भात शिजवायचा आणि पूर्ण गुरगुट्या किंवा मऊ भात करतात. यात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घालून खाऊ शकता. म्हणजे मेतकूट घालून काही जण खातात. कधी त्यामध्ये आपण भूक लागत नसेल तर कधी लोणची घालून त्यामध्ये आपण मऊ भात खाऊ शकतो. पचायला हलका असतो, पोटभरीचा असतो. पण आज आपण जी रेसिपी केली आहे ती पोटाला थंडावा देणारी. पोटात भगभग होत असेल, आगाग होत असेल किंवा उन्हाळ्यामध्ये बरेचदा असं होतं की पोटात गरम गरम होतंय, तर तेव्हा काहीतरी काय टाकावं थंड. तर सब्जा आणि तुळस बी हे भिजवून रात्रभर भिजवून आपण जी आजची यवागू केली आहे ती नक्की ट्राय करून बघा.